सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छळा विसावला जळीला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि व्लॉग स्टार्ट होतो 4 वाजता. मी ऑफिसमधून आलो आहे कारण की यांना कुठेतरी सोडायचं आहे म्हणून मला यांनी बोलवून घेतलं आहे. आणि आमचा सोबतीला ड्रायव्हर मी यांचा काय बोलणार, एवढी गाडी घेऊन दिली तरी पण जावं लागतं. पण ठीक आहे, थोड्या दिवस आता ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागणार आहेत. आणि कालचा व्लॉग सगळ्यांनी बघितला असेल. त्या व्लॉगमध्ये काय होतं, आमची लव्ह स्टोरी थोडीशी तुम्हाला कळाली असेल, जी निकिताने तुमच्याबरोबर शेअर केली. आणि ही बोलत का नाही म्हणजे तोंडात चिक्की, कधीपासून चिक्की खाते. आणि काही लोकांनी कमेंट पण केलं चेतना आणि दादाची पण लव्ह स्टोरी सांगा म्हणून. तर त्यांची लव्ह स्टोरी नाही आहे बाबा, त्यांचं अरेंज मॅरेज आहे. तुम्हाला जर त्यांचं पूर्ण अरेंज मॅरेज पूर्ण बघायचं असेल तर मी इकडे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली त्यांच्या लग्नाची, ती जाऊन तुम्ही बघा. आणि तेव्हा तुम्हाला कळेल की प्युअर अरेंज मॅरेज आहे. कुठे चालले तुम्ही? शॉपिंग? आम्ही चाललो थोडी शॉपिंग करायला. कारण आता आपल्याकडे खूप सारे फंक्शन्स येणार आहेत. तर थोडी जेव्हा टाईम मिळतो तेव्हा सगळ्या शॉपिंग करून घेत आहेत. आणि लवकरच फंक्शन आहे, तुम्हाला कळेल कोणता फंक्शन आहे आणि काय फंक्शन. सो चलो, दीपा पण रेडी आहे, सगळ्या रेडी आहेत. सो आज मी आता घरी चाललेलो आहे आणि कोणाचा बड्डे आहे. मी आलो केक घेण्यासाठी. सो 2 केक घेतलेले आहेत, एक चेतना आणि दादाकडून, एक मी आणि फाल्गुनीकडून. दाखवलं तुम्हाला. आणि हे लोक मी यांना सोडलेले दुपारी, तर आता गेले ते. आणि घरी आलेलो आहे. इकडे बघा, नानूची तयारी चालू आहे. नानू कुठे चालली आहे? नानू मामाकडे चालली आज. बापरे, बघू कशाला काय शॉपिंगला गेले. बघा किती छान छान कानातले घेतलेत. ए नाण्या रे नानिया डी. सो इथे केक आणलेला आहे आणि दोघींचे 2 केक इथे आहेत. आणि डेकोरेशन चाललेलं आहे आमचं घरगुती डेकोरेशन. आणि वाढदिवस आहे आमच्या दीपा मॅडमचा. दीपा ये चल, या दीपा मॅडम बसा. सो ही आहे दीपा. हिचं इंट्रोडक्शन मी अजूनपर्यंत दिलं नव्हतं याच्यासाठी की आज तिचा बड्डे सेलिब्रेट करतो आम्ही आणि आज देणार आहे. ही जेव्हा फाल्गुनी आणि चेतना दोघींना पण बेबी झाले, म्हणजे ज्ञाना आणि सावी झाले, तेव्हा आपण दीपाला आणली यांना एक हातमध्ये, तिचा हात म्हणून. कारण की सगळ्यांना माहिती आहे की बेबी असल्यानंतर काय डिफिकल्ट होऊन जातं सगळं काही, म्हणजे मॅनेज करणं. आणि आमच्या मातोश्री पण वर्किंग आहेत, त्यामुळे थोडंसं अजून डिफिकल्ट होतं. आणि दीपाची खूप हेल्प होते आम्हाला सगळ्यांना. तर दीपाला त्याच्या आधी धन्यवाद आमच्याकडून सगळ्यांकडून. इम्पॉर्टंटली आमचे 2 वर खालती घर असल्यामुळे अजून होते. प्रॉब्लेम होऊन थँक्यू बोला दीपाला. चलो थँक्यू दीपा. चलो कापो केक अभी. कापो 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीपा, हॅपी बर्थडे. बरं फाल्गुन तुला. आणि तुला पाहिजे का? एला एक केक द्या या बरोबर. आता नानूने आमचे जास्त कपडे घातलेत म्हणून दाखवत नाही नानूला. दीपा हुशार आहे. दीपा हॅपी बर्थडे. कसं ते आवडलं का केक? दीपा कसं वाटतंय तुला तुझा बर्थडे? हा, बरं वाटतंय. तुझा बर्थडे साजरा घरी पण करतात ना? घरी नाही करत? मग पहिल्यांदा साजरा केला. हा, मग बरं वाटलं ना तुला? घरी नाही कर. आता घरच्यांना सांगा, असं दाखव व्हिडिओ आपला. काय
अरे वेडी त्याच्यात काय आपल्याच घरातच आहे. ए वेडी रडायचं ना आपल्या घरच आहे ना. तू घरासारखी राहते ना आमच्या बरोबर. मग आवडला का केक? आता आपल्या इथे राहिलीस तर असंच बर्थडे तुझा साजरा होईल. आपल्याकडे असेपर्यंत आपण करूया तिला. हो मग रडायचं नाही. आजचा चांगला दिवस आता आहे. डायरेक्ट आता डायरेक्ट तू नवऱ्याच्याच घरी जाशील ना. नवरा मोठा आहे. फायनली चाललेली आहे सोडून मला. किती दिवसासाठी काय माहिती बाबा. 2-3 दिवसासाठी तरी काय सोडून चालली. कशाला चाललीस? नको नको बोलून मी 4 दिवस थांबवली आहे. मी डिसेंबर मध्ये घरी आले. त्यानंतर आम्ही मला एकदाच घेऊन गेलं. सगळेजण वाट बघताय. बघा माझ्या पोरीची बॅग आणि याची बॅग एवढीशी नाही पुढे आहे माझं. आधी. व्यवस्थित चल. जरा नीट क्लीन ठेवून. क्लीनच असतो. अशी तू आपली गेल्यावर मी style. क्लीन ठेवतो हो, बेडरूम. माहिती. बिचारी ती काय म्हणून थोडंफार हेल्प होतं. नाहीतर काय. काय बोलते? हॅपी बर्थडे करत राहा. बाबू मला सोडून चालला. किती दिवस सोडून चालला. आले आले तू पण किती कलते. कल तू पण कल कल कर. आता जेवढे दिवस जाईल तेवढे दिवस. नाही काय येणार आहे ती. बघा सामान किती बघा. याच्या खाली पण एक बॅग आहे. इकडे पण बॅग आहे. किती दिवस चालले नक्की मला सांगा. 4च दिवस चालले. 3च दिवस चालले. नाही, मला सांगितलं आईने की लगेच येणार 2 days मध्ये. आणि बघ फक्त 2 days चालेल. नानूचं सामान आहे. ना, ना, आईचं ना. काय नाही. मी मिस करणार ना नानू तुला. खूप सारं मिस करणार नानू. बाबा मिस करणार. नायशा ए नायशू. आले बापले. दीदीचं नाव घेतल्या घेतल्या उठलो आम्ही. नायसा मस्त झोपलेली. नायसाला उठवलंय आणि नायसाच्या आवाजात ती पण उठली बघा. कोंबू. वेलकम. अय्या उठली. उठलं माझे चिकडं. कुठे आली? उठलं. कुठे आली? ती बघ दीदी बघ. दीदी दीदी कशी ग. सकाळपासून वाट बघते ग. दीदी मांडीवर घे पहिले. घे दीदी घे. पहिले दीदीला मांडीवर घ्यायला आवडतं. दीदी सकाळपासून वाट बघते ग. बोल नाना बोल तिला नाना. दीदी वाट बघते सकाळपासून. दीदीचं बघा किती प्रेम. कर कर नाहीशा कर तिला. प्रेम प्रेम कर. असते तू पण. कुठे आली तू. कुठे आली. ओळखते ना मला. ओळखते ना. विसरली का? नाही विसरली. ओळखते. ओळखते ना बाबू. ओळखते ना. असं नाही करायचं. असं नाही करायचं. तिला त्रास होईल. आई ग आई ग. वळवळते वळवळते. नायसासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय नानूनी. छोटू छोटू नानूनी दीदीला गिफ्ट आणलंय ना नानू. दे 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 दे. दाखवू नको दीदीला. घे नानू दे. नानू पकड दीदीला द्यायच्या. दोन्ही हाताने घे. अरे वाव वाव. बापडे. दीदी दीदी से थँक्यू. दीदी से थँक्यू. दीदी बोल ना थँक्यू. वा अरे बापरे. चष्मा पण दाखव दीदी. लावून दाखव चल लगेच. वा वा वा. ज्ञाना. सो हा मी नायसासाठी एक छान असं क्यूट असं टिफिन बॉक्स आणलाय. टिफिन बॉक्स आणलाय. हे पण नायसा वा. टिफिन बॉक्स तुझ्या छोटू छोटू. आवडलं. बुबू. ती बघ बुरी बाई. ती बघ कशी बघते. आईकडे बघते.
आईकडे बघते काय रे तू. झालं तुला? कोणाकडे बघते काय गं डाऊन? नाही सा कुची कुची करते मी गाडीमध्ये वाट बघतोय त्यांना कधी येणार अगं गोंडू मामाला का आता मामाला सुट्टी आहे बोलल्यावर मामाला बघायला अजून नाही लागली. नाही ना पैसे झाले अगं मी कशी पकडलं बघ मामाला क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी